नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. कीर्तनवाडी तालुका पाथर्डी येथे दरोडा टाकून लुटणाऱ्या टोळीतील 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद. आरोपीकडून जबरी चोरी, घरफोडीचे 12 गुन्हे उघडकीस. प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 10/6/2026 रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांची पत्नी घरी झोपलेले असताना 7 अज्ञात इसमांनी फिर्यादीच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून त्यांच्या जवळील व घरातून 3,07,500 रुपये किमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यातील साक्षीदार यांचे घरातील एकूण 1,63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी श्री रावसाहेब बाजीराव कीर्तने, राहणार कीर्तनवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 713/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालकुडे, पोलीस अंमलदार गणेश लोंडे, गणेश धोत्रे, फुरकान शेख, भीमराज खरसे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, किशोर आबासाहेब शिरसाट, बाळासाहेब गुंजाळ, अमोल आजबे, मनोज साखरे, सागर ससाने, प्रशांत राठोड, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले. वर नमूद पथकाने घटनास्थळी भेट देऊन आरोपींची माहिती संकलित करून व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत असताना पथकास दिनांक 7/7/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा इसम नामे रामकृष्ण चव्हाण, राहणार चकलांबा, तालुका गेवराई, जिल्हा बीड व करण भोसले, राहणार सारोळा कासार, तालुका जिल्हा अहिल्यानगर यांनी त्यांच्या साथीदारासह केला असून ते सध्या टाकळी मानूर, तालुका पाथर्डी शिवारात असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ टाकळी मानूर शिवारात जाऊन पाहणी केली असता 2 इसम संशयितरित्या फिरताना दिसून आले. तेव्हा पथकाने शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रामकृष्ण चव्हाण, वय 22 वर्ष, राहणार चकलांबा, तालुका गेवराई, जिल्हा बीड, करण रामनाथ भोसले, 20 वर्ष, राहणार सारोळा कासार, तालुका जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार नामे राहुल रज्जाक काळे, राहणार टाकळी मानूर, तालुका पाथर्डी, आदिशोक चंद्रभान चव्हाण, हनुमान कृष्णा चव्हाण, लक्ष्मण कृष्णा चव्हाण, राहणार 4 ते 6 रसुलाबाद, तालुका गेवराई, जिल्हा बीड फरार, सागर नावत चव्हाण, राहणार टाकळी मानूर, तालुका पाथर्डी फरार, कडोबा ढोणे, राहणार चकलांबा, तालुका गेवराई, जिल्हा बीड फरार, विकास विठ्ठल भोसले, राहणार उमापूर, तालुका गेवराई, जिल्हा बीड फरार अशांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे. तसेच रामकृष्णा चव्हाण यांच्याकडे नमूद गुन्ह्यातील चोरी केलेले मुद्देमालाबाबत विचारपूस करता त्यांनी चोरी केलेले दागिने इसम नामे ओमकार पांडुरंग दहिवाळ, 25 वर्ष, राहणार चकलांबा, तालुका गेवराई, जिल्हा बीड यांना विकले असल्याचे सांगितले. इसम नामे ओमकार पांडुरंग दहिवाळ यांना दागिन्याबाबत विचारपूस करत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. आरोपीकडे त्यांनी आणखी अशा प्रकारे गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल तपास करता आरोपीकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर 433/2026, BNS कलम 309 635, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर 213/2026, BNS कलम 309(4), पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर 282/2026, BNS कलम 309(9)35, पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर 760/2026, BNS कलम 331(4), 305A, पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर 602/2026, BNS कलम 331(4), 305A, पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर 364/2026, BNS कलम 331(4), 305A, पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर 342/2026, BNS कलम 331(4), 305A, पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर 296/2026, BNS कलम 331(4), 305, पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर 286/2026, BNS कलम 331(4), 305A, 10, पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर 274/2026, BNS कलम 331(4), 305A, 11, पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर 194/2026, BNS कलम 331(4), 305A,
ताब्यातील 3 आरोपी सदर गुन्ह्याच्या तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करत आहेत. सदरची कारवाई श्री मुमुक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बान. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.